मागच्या व्हिडिओमध्ये आपण एनाइन्शोमर्स शिकलो होतो ऑफ 2-ब्रोमोब्युटेन. आता नवीन टॉपिक चालू करतो आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अल्केन्स. IUPAC नाम येते माहिती तुम्हाला. आणि आपण काय म्हणतो अल्किल हलाइड्स. फॉर्म्युला पार्ट आहे तुमचा R-X. R म्हणजे अल्किल, X म्हणजे हॅलोजन. सो नाउ वी आर गोइंग टू डिस्कस chemical properties of alkyl halides. तर पहिली त्याच्यात लॅबोरेटरी टेस्ट फॉर हॅलो अल्केन्स म्हणजे एखाद्या सबस्ट्रेटमध्ये हॅलोजन ग्रुप आहे का, हलाइड ग्रुप आहे का, ते आपण लॅबमध्ये टेस्ट करू शकतो. म्हणून नाव दिलं त्याला लॅबोरेटरी टेस्ट फॉर अल्किल हलाइड्स. अल्किल हलाइड्स म्हणजेच हॅलो अल्केन्स. म्हणजे सबस्ट्रेटमध्ये त्या केमिकलमध्ये हलाइड ग्रुप डिटेक्ट करण्यासाठी लॅबोरेटरी टेस्ट आहे. असे वेन अल्किल हलाइड्स R-X काय नावाचं अल्किल हलाइड म्हणजेच हॅलो अल्केन्स वेन रिॲक्ट विथ ॲक्वियस KOH और aqueous NaOH पोटॅशियम हायड्रॉक्साईड और सोडियम हायड्रॉक्साईड. कसा पाहिजे तो ॲक्वियस. OH ग्रुप घेऊ आपण फक्त OH मायनस. देन वी गेट R-OH म्हणजे काय अल्कोहोल प्लस X मायनस म्हणजे कोणता ग्रुप झाला हलाइड ग्रुप. मग वापस when alkyl halide are warmed or heated with aqueous KOH or NaOH, then it converted into halide group. When this substrate mixture is react or acidified with dilute HNO3 and silver nitrate, we get the precipitate of silver halide. म्हणजे हे जे रिॲक्शन मिक्सचर आहे याच्यात खरंच हलाइड ग्रुप आहे का, त्यासाठी या मिक्सचरला ॲसिडिफाईड करायचं बाय युझिंग HNO3. HNO3 पाहतो तुम्हाला नायट्रिक ॲसिड डायल्यूट HNO3 नायट्रिक ॲसिड अँड सिल्वर नायट्रेट. सिल्वर नायट्रेटचा फॉर्म्युला पाठ आहे तुमचा AgNO3. झालं. रिॲक्शनमध्ये आपण Ag वापरू फक्त म्हणजे असा Ag प्लस हा हॅलोजन याच्याशी रिॲक्ट होतो सिल्वर नायट्रेटच्या Agशी सिल्वरशी. देन वी गेट AgX दॅट इज सिल्वर हलाइड. काय म्हणजे तुम्हाला सिल्वर हलाइडचा प्रेसिपिटेट म्हणजे अवक्षेप म्हणजे जाड पदार्थ, घट्ट पदार्थ. दिस इंडिकेट्स दॅट द गिवन सबस्ट्रेट कंटेन द हॅलोजन ग्रुप. वापस लॅबोरेटरी टेस्ट फॉर हॅलो अल्केन्स वेन अल्किल हलाइड्स आर warmed with aqueous KOH or aqueous NaOH, then we obtain alcohol and it halide group. पण तो हलाइडच ग्रुप आहे का, त्यासाठी काय करायचं this reaction mixture is acidified by using dilute HNO3 and react with AgNO3 we obtain silver halide. This product silver halide indicates that the given compound is alkyl halide and it contains the halogen group or halide group. So this is the laboratory test for haloalkanes. आता सबस्टिट्यूशन रिॲक्शन शिकायची. यावर्षी थोडी डेफिनेशन चेंज झाली. तुम्हाला बेसिकमध्ये मी शिकवलं होतं वेन ग्रुप और ग्रुप ऑफ ॲटम इज रिप्लेस्ड बाय another group or group of atoms, then it is called substitution reaction. त्यात थोडा चेंज असा आहे. तसं अल्किल हलाइड जो असतो R-C आणि इथं काय अटॅच असतो X वर पार्शियल निगेटिव्ह चार्ज येतो, शिकवलं तुम्हाला. आणि ह्या कार्बनवर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येतो. याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. सो कार्बन ॲटम विच इज अटॅच्ड टू हॅलोजन acquires the partial positive charge and halogen acquires the partial negative charge. Hence this CX bond is polar bond. This positive charge indicates that
कार्बन ॲक्ट ॲज अ इलेक्ट्रोफाईल. काय म्हणून ॲक्ट करतो तो? इलेक्ट्रोफाईल. वेल मग आता याची आपल्याला डेफिनेशन बनवायची. वेल the atom or group of atom attached to carbon is replaced by another atom or group of atom to get product but without change in hybridization of carbon atom. हायब्रिडायझेशनचं बेसिकमध्ये घेतलं होतं आपण. sp हायब्रिडायझेशन, sp2 हायब्रिडायझेशन, sp3 हायब्रिडायझेशन. तर जेव्हा एखादा ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम रिप्लेस होतो अनदर ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटमने आणि प्रॉडक्ट मिळतो, पण कार्बन ॲटमचं हायब्रिडायझेशन स्टेट मात्र सेम राहत असेल, देन दॅट रिॲक्शन इज कॉल्ड सबस्टिट्यूशन रिॲक्शन. वापस एकदा बोलतो मी. वेन अ ग्रुप बॉन्डेड टू कार्बन in substrate is replaced by another group to get product with no change in the state of hybridization of that carbon atom, then it is called substitution reaction. Alkyl halides mainly undergoes nucleophilic substitution reaction. कोणती रिॲक्शन दाखवतो अल्किल हॅलाइड्स? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. त्याला शॉर्टकट असं लिहितात SN, nucleophilic substitution. They shows nucleophilic substitution reaction because the carbon which is bonded to halogen atom in haloalkanes are act as a electrophilic center. जो कार्बन ॲटम हॅलोजनला अटॅच असतो अल्किल हॅलाइड मध्ये, तो इलेक्ट्रोफिलिक सेंटर म्हणून काम करतो. हेस इट रिॲक्ट विथ न्यूक्लिओफाईल. कोणाबरोबर रिॲक्ट होतो? तो न्यूक्लिओफाईल बरोबर. And hence the reactions are called nucleophilic substitution reactions. त्याचं एक्झाम्पल पाहू आपण. एक असं होतं, न्यूक्लिओफाईल घ्यायचा. न्यूक्लिओफाईल मायनस चार्ज असतो त्याच्यावर. रिॲक्ट विथ दिस कार्बन. याच्यावर काय तो पार्शियल पॉझिटिव्ह, याच्यावर पार्शियल निगेटिव्ह. रिॲक्शन दिस हॅलोजन is replaced by nucleophile and product obtained like this Nu plus X minus. म्हणजे the halogen atom is replaced by nucleophile and we obtain the product. Hence the reaction is called nucleophilic substitution reaction. मग nucleophilic substitution reaction म्हणजे काय? The reaction in which halogen atom in alkyl halide is replaced by nucleophile obtain the product without change in hybridization of carbon atom, then the reaction is called nucleophilic substitution reaction. ही जी nucleophilic substitution reaction प्रत्येक कंपाऊंडसाठी वेगवेगळी रिॲक्टिव्हिटी. म्हणजे असं जर टर्शरी अल्किल हॅलाइड असेल then it is more reactive than secondary and which is more reactive than primary. टर्शरी, सेकंडरी, प्रायमरी अल्किल हॅलाइड्स तुम्हाला ऑलरेडी एक्झाम्पल्स दिले, मी तुम्हाला डेफिनेशन पण लिहून दिलं आहे. तसंच सेम अल्किल ग्रुप असेल पण हॅलोजन वेगवेगळे असतील तर त्यांची रिॲक्टिव्हिटी पण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये वेगवेगळी असते. RI more reactive than RBr which is more reactive than RC. This is order of reactivity in nucleophilic substitution. म्हणजे जेव्हा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होईल तेव्हा टर्शरी अल्किल हॅलाइड जास्त रिॲक्टिव्ह राहील सेकंडरी पेक्षा which is more reactive than primary. सेम अल्किल ग्रुप असेल पण हॅलोजन ग्रुप वेगवेगळे असतील तर ज्याला आयोडीन ग्रुप अटॅच आहे तो जास्त रिॲक्टिव्ह असतो ब्रोमीन पेक्षा आणि तो जास्त रिॲक्टिव्ह असतो क्लोरीन पेक्षा. मग आता आपल्याला एक्झाम्पल्स केमिकल रिॲक्शन शिकायचे. आता एक्झाम्पल्स घेऊ आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्सच्या. अल्किल हॅलाइडच्या रिॲक्शन राहते सगळ्या. रिॲक्शन विथ ॲक्वियस NaOH और ॲक्वियस KOH. NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड आणि KOH माहिती तुम्हाला पोटॅशियम हायड्रॉक्साईड. रिॲक्शन कशी होती? अल्किल हॅलाइड घ्यायचं RX अल्किल हॅलाइड रिॲक्ट विथ NaOH कसं पाहिजे ॲक्वियस
काय करायचं त्याला ट्रायंगलचा अर्थ कधी तुम्हाला हीट द्यायची प्रॉडक्ट माहिती तुम्हाला आर आणि काय मिळेल ओ एच आर डॅश ओ एच प्लस काय बाहेर पडेल एन ए एक्स काय मिळालं आर डॅश ओ एच म्हणजे अल्कोहोल आणि याचं नाव काय राहील सोडियम हलाइड हा NaOH समजा KOH घेतला असता इथं फक्त काय लिहावं लागेल KOH प्रॉडक्ट तोच आहे इथं Na च्या ऐवजी काय येईल फक्त K मग रिएक्शन अशी आली असते RX अल्किल हलाइड KOH ROH मिळेल आणि इथं काय मिळेल KX मिळेल रिएक्शन लिहू शकतो तुम्ही लिहून दाखवतो R डॅश X अल्किल हलाइड KOH aqueous heat काय मिळेल तुम्हाला R डॅश OH अल्कोहोलच R डॅश OH काय बाहेर पडेल बाय प्रॉडक्ट KX याचं नाव काय राहिलं आता पोटॅशियम हलाइड मग असं when alkyl halides heated with aqueous KOH or aqueous NaOH it gives alcohol and sodium halide or potassium halide for example फॉर एक्झाम्पल फक्त हा ग्रुप बदलायचा आणि हा CH3Br घेतला नाव पाठ आहे तुमचं मिथिल आणि हा काय राहील ब्रोमाइड दुसरं नाव हे कॉमन नेम झालं दुसरं नाव IUPAC ते चॅप्टरच्या सुरुवातीला शिकवलं ब्रोमोमिथेन प्लस KOH घेऊ आपण समजा KOH हीट दिली काय मिळेल तुम्हाला जसं हा R डॅश OH इथं R कोणता आहे मिथिल आणि हा OH सो CH3OH प्लस बरं KX इथं K आणि हा काय Br KBr तुम्हाला मिळाला मिथिल अल्कोहोल याचं IUPAC नेम राहतं मिथॅनॉल काय मिथॅनॉल अल्कोहोल अजून एक एक्झाम्पल घेऊ C2H5 Br घेतला नाव काय राहतं हा कोणता ग्रुप झाला इथिल ब्रोमाइडचा IUPAC नेम ब्रोमो इथेन रिॲक्ट विथ आता NaOH घेऊ समजा NaOH कुठलाही ग्रुप घ्या तुम्ही KOH घ्या NaOH घ्या प्रॉडक्ट तुम्हाला लिहिता येतोय अल्किल आणि OH म्हणजे इथिल C2H5OH प्लस NaBr काय प्रॉडक्ट मिळालं तुम्हाला इथिल अल्कोहोल जसा मिथिल अल्कोहोल होता हा इथिल अल्कोहोल किंवा दुसरं नाव इथेनॉल आणि हा करेल सोडियम ब्रोमाइड सो दिस इज द रिॲक्शन ऑफ अल्किल हलाइड विथ aqueous NaOH याच्यात होतं काय बघा दिस हॅलोजन ग्रुप इज रिप्लेस्ड बाय OH ग्रुप X होता इथं काय आला OH सो in this reaction the halogen group of alkyl halide is replaced by OH and OH minus असतो म्हणजे तो न्यूक्लिओफाइल झाला म्हणजे this is nucleophilic substitution reaction दुसरी रिएक्शन शिकायची आपल्याला तर रिएक्शन विथ सोडियम अल्कॉक्साइडचा फॉर्म्युला NaOR हा अल्कॉक्सी ग्रुप असतो कोणता ग्रुप अल्कॉक्सी आणि हा सोडियम म्हणून नाव दिलं त्याला सोडियम अल्कॉक्साइड कोणाचे रिएक्शन शिकतो आपण अल्किल हलाइड म्हणजे अल्किल हलाइड कोणाबरोबर रिॲक्ट करायचं आपल्याला सोडियम अल्कॉक्साइड बरोबर रिॲक्शन अशी RX माहिती तुम्हाला काय नाव याचं अल्किल हलाइड कोणाबरोबर रिॲक्शन करायची आपल्याला सोडियम अल्कॉक्साइड बरोबर मग प्लस NaOR डॅश हा R आणि हा R
अल्किल ग्रुप आहेत, दोघं सेम राहू शकतात किंवा डिफरंट असू शकतात. है ना. सोडियम अल्कॉक्साईड याचं नाव माहिती, सोडियम अल्कॉक्साईड. हीट द्यायची, काय मिळतं आपल्याला, आर ओ आर म्हणजे असा आर डॅश ओ आर डॅश. बरं, आता दिला एवढा ग्रुप, मग काय होईल, एन ए आणि एक्स म्हणजे एन ए एक्स. याचं नाव माहिती तुम्हाला, सोडियम हलाईड. आर ओ आर कोणता ग्रुप येतो, इथर. तुम्हाला सगळे फंक्शनल ग्रुप लिहिले होते आपण बेसिकच्या वेळेस, नसेल तर 11च्या पुस्तकात आहेत सगळे बेसिक ग्रुप जे तुमचे लागतात, सगळे फंक्शनल ग्रुप पाठ पाहिजे तुमचे. सो आर ओ आर डॅश दॅट इज इथर. मग कसं बोला, वेन अल्किल हलाइड्स heated with sodium alkoxide it gives ether. वापस, when alkyl halide heated with sodium alkoxide it gives ether. For example, को आपण अल्किल हायड्राइड घ्यावा लागेल. समजा तुम्ही CH3I घेतला, म्हणजेचं नाव मिथिल आयोडाइड. मिथिल आयोडाइड किंवा काय होणार, आयोडो मिथेन प्लस NaO. अल्किल ग्रुप घ्यावा लागेल. समजा मी काय घेतला CH3, याचं नाव आता असं आहे सोडियम अल्कॉक्साईड होता. हा कोणता ग्रुप आहे, अल्किलचा अल्कॉक्साईड. मिथिल आहे त्याचं काय, मिथॉक्साईड, सोडियम मिथॉक्साईड. रिॲक्शन करायचे तुला, कसं झालं तर आर ओ आर, मी तर आर ओ आर म्हणजे प्रॉडक्ट कसं आहे, CH3O CH3 प्लस काय बाय प्रोडक्ट राहील, NaR. काय तयार झाला, इथर. याचं नाव लिहावं लागलं आपल्याला. सध्याचं नाव असं आपण 2 मिथिल ग्रुप आहे, याचं नाव डाय मिथिल इथर. आणि या माहिती तुम्हाला, सोडियम हलाइड म्हणजे सोडियम आयोडाइड. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एकही एक्झाम्पल दिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे लिहूनच घ्यावं लागेल. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये फक्त अशी वरची जनरल रिॲक्शन दिली, ही रिॲक्शन ही आपल्याला लिहावं लागणार आहे. अजून एक दिवस समजा आपण हा ग्रुप बदलू आपण, CH3Br. याचं नाव माहिती आता मिथिल ब्रोमाइड प्लस NaO C2H5 घेतला. अल्किल ग्रुप बदलायचा फक्त आपल्याला. हा अल्किल ग्रुप आता मिथिलच्या ऐवजी काय घेतला आपण, इथिल. याचं नाव आता सोडियम. हा मिथिल ग्रुप होता म्हणून मिथॉक्साईड. C2H5 काय, इथिल ग्रुप, मग नाव काय राहिलं याचं, इथॉक्साईड, सोडियम इथॉक्साईड. हीट घ्यायची, काय मिळेल तुम्हाला, CH3O आणि पुढे C2H5 प्लस NaBr. त्याचं नाव कसं आहे, डायमिथिल इथर होतं. इथं आता मिथिल आणि एक ग्रुप काय, इथिल. मग इथरचं नॉमेनक्लेचर पुढच्या चॅप्टरमध्ये आहे. आपल्याला पहिले अल्फाबेटिकली नाव द्यायचं. मिथिल पहिले येईल का, इथिल तर ई पहिले येतो ABCD. मग इथिलचं नाव पहिले लिहायचं, मग असं येईल इथिल. झालं, हा मिथिल आणि इथर. So this is the nucleophilic substitution reaction, that is reaction with sodium alkoxide.